माणिकराव कोकाटे म्हणजे मला वाटतं कृषी क्षेत्रातले कुणाल कामरा झालेले आहे. फक्त अजित पवार कॉमेडी शो करताय सध्या. विषय संपला प्रफुलचा. पवार साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून आपण गेला नसता ना. गांडू लोक आहेत ते सगळे डरपोक. त्या नादाला लागू नको. सोशल मीडिया के प्रीमियम है, उसके ऊपर राज कर रहे. यहाँ के लोग अभी आने वाले दिनों में जो अमेरिका का हमला हुआ है ट्रेड का, जो टेरिफ का, वो बहुत खतरनाक है. हमारे उद्योग, हमारी आर्थिक ताकत, सब कुछ, हमारा रोजगार, उसके ऊपर हमला होने वाला है. चाइना ने देखो ट्रंप को दम दिया है. चाइना के प्राइम मिनिस्टर प्रेसिडेंट ने, अब देख लीजिए आज चाइना ने उल्टा टेरिफ लगाया 35%. और ये बैंकॉक में घूम रहे भाई. बोला. मराठीत काही प्रश्न आहेत. हा, काल प्रफुल्ल पटेलांवर जे तुम्ही गंभीर आरोप केले, विषय संपला त्यानंतर प्रफुल्लचा. त्यांनी काल एक ट्विट केले आणि त्यांनी असं म्हटले की माझं चारित्र्य किंवा इतिहासावर बोलण्याआधी त्यांनी पवार साहेबांकडून माहिती घेतली. मला पवार साहेबांनीच माहिती दिली. पवार साहेबांकडून माहिती घ्यायची वेळ असती तर पवार साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून आपण गेला नसता ना. बघा, हे गृहस्थ व्यापारी आहेत, हे डरपोक आहेत. व्यापार करणं अपराध नाही, पण डरपोक आहे. मला डरपोक लोकांशी बोलायचंच नाही. मी त्यांना पार्लमेंटला, त्यांच्या सुदैवानं त्यांचा माईक चालू होता आणि आम्ही विरोधी पक्षात असल्यामुळे माझा माईक बंद होता. नाहीतर माझं उत्तर रेकॉर्डवरती आलं असतं. मी त्याला उत्तर दिलंय. आणि भारतीय जनता पक्षाच्या IT सेलने जणू काय प्रफुल्ल पटेल हे फार मोठे योद्धे आहेत. हा, सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये जर्मनीत जाऊन युद्ध जिंकून आले आहेत आणि मग ते भंडाऱ्यामध्ये उतरले. अशा तऱ्हेने जे काय दाखवलंय, ओळखतो मी. अरे तुम्ही शब्द माझा कापाल. गांडू लोक आहेत ते सगळे डरपोक. हे आमच्याशी काय लढतायत. ते म्हणत होते रंग बदलला. अहो, रंग कोणी बदलला? आम्ही आमच्या व्यासपीठावर शिवसेनेच्या, बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये ठामपणे उभे आहोत. पळून कोण गेलं? पवार साहेबांना सोडून. तुमचा बापाच्या पाठीत खंजीर खुपसला हो. आता त्यांनी थांबायला पाहिजे. तुम्ही थांबा. त्यांना उत्तर द्यायचं ते झालेलं आहे. वेळ पडली तर आता माझ्या गाडीमध्ये डिक्कीमध्ये पडले आहेत सगळे. ईडीचं चार्जशीट वाचा आणि माझ्या नादाला लागू नका. शिवसेनेच्या नादाला, माझ्या नाही, शिवसेनेच्या नादाला लागू नका. त्या गद्दार शिंदे गटाने लागू नये आणि गद्दार राष्ट्रवादीवाल्यांनी लागू नये. तुम्ही सुखातात ना तिकडे, भांडी घासताय ना, त्यांची जुनी भांडी करताय ना, त्यांचे चपला बूट पॉलिश करताय ना, मग करत राहा. आमच्या स्वाभिमानाला दिवसण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही स्वाभिमानी आहोत. आम्ही दिल्लीत जाऊन कोणाची बूट चटेगिरी करत नाही. आम्ही सत्तेचे भुकेले, सत्तेचे हपापलेले नाही. ठीक आहे, बघू. सत्ता येते, सत्ता द्यायचे, बाळासाहेबांचे वाक्य आम्हाला मान्य. रावसाहेब, आणखी एक विषय की शेतकरी कर्जमाफीचे पैसे मागून साखरपुडे आणि लग्न करतात. कधी शेतीत गुंतवणूक करतात का, असं शेतकऱ्यांना माणिकराव कोकाटे, जे राज्याचे कृषी मंत्री, त्यांनी सुनावलं. माणिकराव कोकाटे म्हणजे मला वाटतं कृषी क्षेत्रातले कुणाल कामरा झालेले आहे. खरं म्हणजे माणिकराव कोकाटे हे राजकारणामध्ये अनेक वर्ष आहेत. त्यांनी अशा प्रकारची विधानं करू नये, शेतकऱ्यांना दुखवणारी. का करतायत ते अशी विधानं? अजित पवारांनी प्रफुल्ल पटेल, माणिकराव कोकाटे अशा लोकांना जर लगाम नाही घातला तर त्यांचं काही खरं नाही. म्हणजे तिघांची जर भाषणं ऐकलीत तुम्ही तर त्यांनी बहुतेक कॉमेडी शो सुरू केलेले आहेत. स्वतः अजित पवार कॉमेडी शो करतायत सध्या. स्वतः त्यांचे जे काय राष्ट्रीय कार्याध्यक्ष काहीतरी आहेत पटेल, ते त्यांचा कॉमेडी शो सुरू आहे, तो पडतो. आणि राज्याचे कृषी मंत्री रोज शेतकऱ्यांची टिंगल करतायत, किल्ली उडवतायत. काय झालंय या राज्यात? काय झालं? आरोग्य खात्यामध्ये नीट काम चाललेलं नाही, कृषी खात्यामध्ये नीट काम चाललेलं नाही, गृह खातं तर कोसळून गेलेलं आहे. कोसळून गेलाय हो. नुसते इशारे देत बसलेत. असं केलं तर मी ते करीन, तसं केलं तर मी कायदा हातात घेऊ देणार नाही. कायदा हातात घेऊन लोक कामाला लागले आहेत तुमच्या समोर. नागपुरात काल गोळीबार झाला परत. जिथे फडणवीस साहेबांची आई भाजी मार्केटला भाजी आणायला जातात, तिथे गोळीबार झालाय. काय सांगताय तुम्ही? एक दिवस वर्षा बंगल्यात गोळीबार. या राज्याची लॉ अँड ऑर्डर अत्यंत भयावह आहे. गृहमंत्र्यांना सांगा, नुसतं विरोधकांच्या टिंगल टवाळ्या करून राज्य चालत नाही.
तुम्ही त्या लेवलला यायला पाहिजे. मुख्यमंत्री पदाच्या यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, मनोहर जोशी, शरदराव पवार, ही जी लेवल आहे ना उद्धव ठाकरे, या लेवलला तुम्हाला पोचायला वेळ लागेल. तुमची ती लेवल अद्याप आलेली नाहीये. मुख्यमंत्री पदावर बसले म्हणजे लेवल नसते. ते टोलजंगपणा आपल्याला कामातून मिळवावा लागतो. गृह खातंचा अक्षरशः कबाडा आणि कचरा झालेला आहे. तिथे बसून नुसते इशारे देतात, मी हे करीन, मी ते करीन, मी ते करीन. विरोधी पक्षाच्या संदर्भात तक्रार गेली का लगेच पोलिसांना आदेश जातो, स्वतः गावाच्या लेवलला. असं गृह खातं चालतं का? हे शोभतात अमित शहाचे चेले, शोभतात. नाही, पण राऊतसाहेब, तुम्ही आत्ताच उत्तर देताना कुणाल कामराचा उल्लेख केला. अलीकडच्या 1-2 दिवसात काही संवाद संपर्क आहे का? कारण मुंबई पोलिसांशी अजूनही काही त्यांचं ट्युनिंग किंवा जी काही चौकशीला या सामोरे ट्युनिंगचा जाणे, त्यांनी काय अपराध केलेला आहे? त्यांनी खून केलाय का? 3 समन्स त्यांनी तीन देशद्रोह समन्स केलाय दिले का? त्यांना. त्यांनी देशद्रोह केलाय का? ते बँकॉकला फिरतायत का? ते नवाज शरीफचा केक कापायला गेले आहेत का? काय त्यांचा अपराध काय मला सांगा ना. त्यांच्यावरती ईडी, सीबीआय यांनी लुकआउट नोटीस काढली आहे का? त्यांनी एक कार्यक्रम केला, तो कार्यक्रम काही लोकांना मान्य नाही. ठीक आहे, या देशामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. पण तुमचं काही बोलणं झालं का? हो, झालं माझं बोलणं. काय त्यांचं काय म्हणणं आहे? येणार आहेत का मुंबईत? नाही, मी त्यांना सांगितलं आपल्याला आपण कायद्याचे रक्षक आहोत. जरी गृह खातं शेण खात असलं तरी आपल्याला कायदा पाळला पाहिजे. आता थोड्या वेळापूर्वीच उदय सामंत यांनी पुन्हा एकदा राज ठाकरेंची मराठी भाषेच्या विषयावर भेट घेतली. जे चांगलं. मंत्री आहेत मराठी संवर्धन भाषेचे संवर्धनाचे, त्यांनी जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली. चांगला आहे ना, घेऊ द्या ना भेटी गाठी. येऊ ना, त्यांच्याकडे एक शिवाजी पार्कला कॅफे उघडलेला आहे. चहा पाण्याचे कार्यक्रम, पान सुपारीचे कार्यक्रम होतात आणि वेगळ्या वेगळ्या विषयांवर होतात. कधी मराठीच्या विषयावर होतात, कधी अजून काय विषयावर होतात. आणि असे सांस्कृतिक कार्यक्रम तिथे शिवाजी पार्कला व्हायला पाहिजे. नाहीतर तिकडलं मराठी पण त्या भागातलं नष्ट होतं.